आज बनवायची पाणी पुरी। तर इथे घेतलाय मी कुकर आणि त्यामध्ये टाकणार आहे हे पिवळे वाटाणे। मी जास्त वाटाणे टाकते कारण मला आहे ना रगडा पण खायला आवडतो, मग मी राहिलेल्या रगड्याचा आहे ना रगडा पेटीस बनवून खाईन। आता यामध्ये टाकूयात पाणी। पाणी वाटाण्यापेक्षा जास्त टाकायचंय, निम्म्याला जास्त। यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसार। माझे वाटाणे जास्त आहेत त्यामुळे मी मीठ थोडं जास्तच टाकणार आहे। आता यामध्ये टाकायची हळद, चिरून टोमॅटो टाकायचा आहे कारण ह्याच्यामध्ये जाऊन ते विरघळणारच आहे। थोडीशी चिंच, ही चिंच आहे ना गावावरून आणलेली आहे। थोडासा आहे ना तिखट फ्लेवर येण्यासाठी मी टाकते मिरची अशी तोडून। झणझणीत। थोडस ऑइल, थोडस टाकते। त्याच्यामध्ये 1 स्पून टाकूयात बेसन। याने काय होतं की हे आता याला आहे ना व्यवस्थित मिश्रण करून घेऊया, मिक्स करून। चलो इधर अपना रगड़ा का सामान सब रेडी है। याला व्यवस्थित फिटिंग करून आता करायचा आहे गॅस ऑन आणि हा कुकर ठेवायचा आहे। आता याला आहे ना मस्तपैकी ना 5-6 शिट्ट्या येऊ द्यायच्या, कारण जोपर्यंत हे रबरबीत शिजत नाही ना तोपर्यंत रगड्यामध्ये मजा नाहीये। चला तर दुसरीकडे आपण आहे ना पाणीपुरीचं गोड पाणी बनवायची तयारी करूया। हे बघताय चिंच, चिंच मी आहे ना 1 तास आधी आहे ना पाण्यात भिजत घातली होती। आता ह्याला घ्यायचंय कुटून। मी मोठा मिक्सरचा जार घेते कारण याच्यानंतर आपल्याला तिखट पाणी पण बनवायचंय। ही मी चिंच आहे ना निवडलेली होती, म्हणजे ही तर चिंच काय आहे की गावावरून आणलेली होती त्यामुळे याच्यामध्ये बिया नाहीयेत आणि जे केसरसारखी घाण असते ना ती पण नाहीये, त्यामुळे मी असंच भिजत घातलंय। आणि जरी बिया असतील तर तुम्ही बघा, नाही तर मग तुमचा मिक्सरचा जार खराब होऊन गेली होती ही। ठीक आहे, आता याला घ्यायचंय पिसून। आता खलबत्त्यात घ्यायचे 4 वेलदोडे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आता याला मस्तपैकी चेचून घ्यायचंय। थोडंसं चेचल्यावरती त्याच्या आहे ना सालपाट्या काढायचे, मोठा मोठा चेचल्यावर हे बघा थोडंसं चेचलं ना की आपोआप सालपाट्या निघतात, सोलत बसत नाही कारण मी कामचोर आहे। बघितलं, सालपाट्या स्मार्टली काम करायचं, उगाच कशाला मेहनत करत बसायची। काय काय जर असं चेचलं निघालं ना, नाहीतर असं सोलत बसायला ना ह्याला नख खराब होतात आणि कंटाळा पण येतो। त्यानंतर घ्यायचा आहे गूळ। गुळला थोडंसं क्रश करून घेऊयात कारण मग जेव्हा आपण शिजवू ना तेव्हा ते लवकर विरघळेल। मी चिरून घेतलाय, आता बनवूयात गोड पाणी। यामध्ये थोडंसं ऑइल टाकूयात, किंचित टाकायचं, फक्त आपल्याला काय आहे की वेलदोडे फ्राय करायचे। आता यामध्ये आपण जे वेलदोडे कुटले होते, फोडा केला होता ते टाकायचं। आता या वेलदोडेला थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचंय। तर यात टाकूयात आपण कुटलेला गूळ। फ्लेम आहे ना स्लोच ठेवायचं कारण नाहीतर मग गूळ सगळा खाली चिपकून जाईल करपेल। आणि त्यात मी भांडं घेतलंय पातळ, तर लवकर चिपकण्याची शक्यता आहे, त्यासाठी फ्लेम एकदम स्लोवर ठेवायचा आहे। बघताय गूळ किती छान विरघळतोय, ब्राउनी ब्राउनी दिसतोय गूळ। गूळ आपला आहे ना व्यवस्थित विरघळलाय, मेल्ट झालाय बघताय। आता मी यामध्ये ना थोडंसं आहे ना खजूरची पेस्ट टाकणार आहे, ही 1 स्पून। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, माझ्याकडे आहे त्यामुळे मी टाकते। पण काय होतं की याने ना थोडासा घट्टपणा येतो आणि ना खूप छान लागते ही। याला व्यवस्थित मिक्स केलं। आता आपण जी चिंचची पेस्ट केली होती ना ती यामध्ये टाकायची। त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकणार आहे मिक्सरच्या जार मध्ये घेऊन, कारण त्याच्यामध्ये ना चिंचेचा फ्लेवर अजून आहे। हे बघ पाणी टाकलं मी,
वेअर लाईक आता याला आहे ना थोडस आहे ना स्लो फ्लेम वरती आहे ना गरम होऊ द्यायचंय. तर आफ्टर तुम्ही याला काढू शकता. हा रेडी आहे गोड पाणी आपलं. या मिक्सरच्या जार मध्ये मी घेतले कोथिंबीर, पुदिना आणि 4-5 मिरच्या. मला तिखट आवडतं पाणी, त्यामुळे मी मिरची 5 घेतले. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमीही करू शकता. आणि हे अद्रक आणि लसूण तर याला व्यवस्थित आहे ना कुटून घेऊयात. आणि इथे आपला रगडा रेडी आहे. याला मी टोटल 6 शिट्ट्या दिल्यात. आता याला करूयात खट पाणी. तर हे जो आपण कूट केला होता तो यात टाकायचा. यामध्ये घ्यायचं एकदम थंड पाणी, चिल्ड वॉटर. अजून कारण माझी क्वांटिटी जास्त आहे ना, त्यामुळे मी पाणी जास्त घेतलंय. आता यामध्ये तुमच्या टेस्ट नुसार टाकायचं आहे मीठ. मध्ये टाकते 1 स्पून आमचूर पावडर. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जलजीरा यूज करू शकता. वाव याला मस्त फेटून घ्यायचंय. बाकी सगळी तयारी होईपर्यंत या पाण्याला आपण ठेवूया फ्रीज मध्ये. आता घेऊयात कढई. त्याच्यामध्ये टाकूयात ऑइल. हे मी डीमार्ट मधून घेतलं होतं. तुम्हाला इझिली कुठल्याही किराणा शॉप मध्ये भेटेल पुरी. तर यामध्ये मी काढून घेतलं पुऱ्या. ऑइल गरम झाले का चेक करूयात. वाव व्हॉट पुरी. चल आता वीरा तू थोडा वेळ बाहेर जा, मम्मा पुऱ्या तळून घेते. हा पिप्पू तू पुरी खाणार ही वाली. ही पुरी माझं बच्चा खाणार आहे, समजलं का. पुऱ्यांना ना असं सुट्ट सुट्ट टाका. जर एकमेकांना चिपकलं ना की मग फुगत नाही. आणि याला ना हळूहळू असं हलवत राहायचं, कारण हे सगळीकडून चारी बाजून फ्राय होऊन निघलं पाहिजे. इकडे बघा माझी वीरा कशी पुरी खाते. हे की पिलो पिलो हे माझे बच्चा खाऊ माझी सोना. आरामात खा पिप्पू. देख रहे हो पुऱ्या. घरात पण तुम्ही पुऱ्या बनवू शकता, पण त्याला खूप झंझट आहे आणि बाळ असताना एवढं सगळं करणं इम्पॉसिबल. त्यामुळे मी रेडीमेड पुऱ्या आणते, मस्तपैकी आपल्या ऑइलमध्ये तळते आणि पाहिजे तेवढ्या खाते. ही पाणीपुरी आहे ना मी 2-3 दिवस तरी खाईन. म्हणजे पुऱ्या तर तळून ठेवल्यात. रगडा बनवायचा. पाणी आणि हे आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी तुम्ही कितीही दिवस त्याला स्टोअर करू शकता. पुऱ्या एकदाच्या तळून घ्यायचे, कारण सारखं सारखं ऑइल काढा, ते गरम करा, मग ते ऑइल आपण दुसऱ्यामध्ये मिक्स नाही करू शकत. त्या ऑइलला पटकन संपवायचं असं, त्यासाठी एकदाच मी तळून घेते पुऱ्या. आणि या पुऱ्या ना ऍक्च्युली मी आणून आहे ना 3-4 महिने झाले असतील, आणि त्यामुळे मला ना या संपवायच्या, म्हणून मी सगळ्या बनवून टाकते. खराब होण्यापेक्षा आपण खाल्लेलं बरं ना. मला जेवण वेस्ट करायला आवडत नाही. अन्न वेस्ट करायला आवडत नाही. पोटात गेलं चालेल, फिटनेस नाही झाला पाहिजे. असं वाटतंय की आहे ना मी पाणीपुऱ्याचा ठेला काढलाय. एवढ्या साऱ्या पुऱ्या. बाप रे बाप. हे मी एकदम थोडी खाणार आहे, 3-4 दिवस कंटिन्यू खाणार आहे. कारण माझी एवढ्या दिवसापासूनची इच्छा होती. गुजरात वरून आल्यापासून मी पाणीपुरी नाही खाल्ली आहे. आणि मला घरातलीच माझ्या हातचीच पाणीपुरी आवडते, कारण जो फ्लेवर, जो टेस्ट माझ्या हातात आहे ना तो बाहेर मला कुठे भेटत नाही. आणि मला पाहिजे तसं मी बनवते. या जाड पिशवीत मी पुऱ्या सगळ्या स्टोअर करून ठेवल्यात, फुल पॅक केलेत, कारण यामध्ये हवा नको जायला. जर का याच्यात थोडी जरी हवा गेली ना तर सगळ्या पुऱ्या नरम होती आणि सगळी मज्जा खुश होईल. आणि या खाण्यासाठी ठेवलेत, याला पण पॅक करते. चलो.
रगडा, गोड पाणी, गोड चटणी, ग्रीन चटणी, तीखा पाणी. शब्दच नाही, इतकी टेस्टी आहे. त्याच्यामध्ये तिखट पण फ्लेवर आहे, गोड पण फ्लेवर आहे, आंबट पण फ्लेवर आहे, खट्टा मिठा सगळं. वाव, व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड. तुझ्या एवढी सुगरण कुठेच बघितली नाहीये. गुड गुड बच्चा. येस, पाणीपुरी खाऊन झालेली आहे. ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.